माणसाने एकदा तरी माळकरी व्हावं. किती जणांनी काढल्या ते नाही विचारणार मी. कोरोनाच्या काळात पहा तुम्ही, डॉक्टरकडे गेले आणि डॉक्टर म्हणे जगायचं असेल तर माळ काढावी लागेल. काढली ना माळ. मी तर म्हणते मेला असतं तर चाललं असतं, पण माळ नव्हती काढायला पाहिजे. असं जगून कुठं आपण लोकांचं चांगलं केलेलं आहे. देवाच्या मनात आलं तर कधी घेऊन जाऊ शकतो. राजा परीक्षिती काचाच्या बंगल्यात होता, पण त्याच्या मनात नाही आलं, देव तारी त्याला कोण मारे, किती प्रयत्न केलं तरी मरू शकत नाही. पण सांगण्याचं तात्पर्य आहे, ओरिजिनल वारकरी त्याला म्हणतात देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. जीव गेला तरी चालेल, पण गळ्यातली माळ कधी निघणार नाही. काही लोक सांगतात ताई माळ घालू तुमचं ऐकून, पण गावकरी म्हणतील करून कोण भागला. आणि लोकांना भीती असते पा. लोकांनी ठेवू दे नाव, काय अडचण आहे आपल्याला. चांगल्या मार्गाला जायचं असल्यावर लोक नाव ठेवतात. तुकोबारींनी सांगितलंय निंदकाचे घर असावे. निंदा करणारे लोक असू द्या. मोठं व्हायचं असेल तर डोक्यावर बर्फ आणि जिभेवर बर्फी ठेवायला शिका. माणसानं जीवनात जगावं, पण कसं जगावं माहितीये. समुद्राच्या पत्न्यांचे नाव माहितीये का तुम्हाला? समुद्राच्या पत्न्या गंगा, यमुना, सरस्वती, कावेरी. ज्या वेळेला एका वेळेला समुद्रानं सुद्धा त्यांच्या पत्न्याकडे मागणं घातलं, म्हणजे दरवेळी मला भेटायला यायला लागले की काही ना काहीतरी मला भेट म्हणून आणता. पण माझी एक इच्छा आहे, ती भेटवस्तू आणाल का? काय पाहिजे म्हणे, मला लवळ्याचं गवत पाहिजे. गंगा म्हटल्या, नद्यांनी सगळ्यांनी उत्तर दिलं म्हणे स्वामी तुम्हाला पाहिजे असेल तर आम्ही कोणाची घरं आणू, तुम्हाला पाहिजे असेल तर कोणाची ढोरं आणू, एवढंच नाही तर झाडं आणू, तेवढंच नाही तर कोणाची लेकरं आणू, पण मात्र लवळ्याचं गवत मागू नका. का? कितीही मोठा महापूर महापुरी झाली जाती तिथे लहारी वाजती, तिथे लहारी वाजती, तिथे लहारी वाजती. महापुर झाले जाती तिथे लहारी वाजती, तिथे लहारी राहती, तिथे लहारी राहती. महापुरी महापूर आला ना, महापुरामध्ये सगळ्या गोष्टी वाहून जातात. नद्या सांगत होत्या महापूर आला ना तर त्या महापुरामध्ये किती मोठा महापूर आला तर त्या लवळ्याचं गवत स्वतःला खाली झुकून घेतं, आणि एकदा का महापूर निघून गेला परत तेवढाच नव्यानं ताट मानेनं उभं राहतं.